मोठ्याने वाचन आणि समूह वाचन या दोन्ही उपक्रमांनी मुलांची वाचनाप्रती असलेल्या रुचीवर चांगला प्रभाव पडत आहे. कृपया मला आणखी 2 उपक्रमांबद्दलही सांगा. हे जाणून आनंद झाला ऋतुजी. तिसरा वाचन उपक्रम जोड्यांमध्ये वाचन करणे हा आहे. जसं नावावरूनच हे कळतं की या 2 मुले जोडीमध्ये बसून पुस्तक वाचतात किंवा शिक्षक आणि एक मूल सुद्धा जोडी बनवू शकतात. जोडी बनवून वाचन करण्याचे अनेक फायदे आहेत. सुरुवातीला शिक्षकांनी मुलांना आपले सहकारी स्वतः निवडायला सांगावे, ज्यांच्या सोबत त्यांना पुस्तक वाचायचं आहे. काही काळानंतर मुलांच्या जोड्या त्यांच्या वाचण्याच्या स्तराला लक्षात घेऊन बनवता येऊ शकतात. जसे एखाद्या मुलाचा वाचन स्तर हिरवा आहे तर दुसऱ्या मुलाचा वाचन स्तर हिरवा किंवा त्याच्या वरचा स्तर लाल असू शकतो. विशिष्ट गरजा शिकणे किंवा भावनात्मक गरजा असलेल्या मुलांची जोडी बनवताना संवेदनशील असणं खूप गरजेचं आहे. मुलांनी आपल्या सहकार्यासोबत जोडीमध्ये बसावे. सर्व जोड्या एकमेकांपासून थोड्या अंतरावर बसल्या पाहिजेत. प्रत्येक मुलाच्या वाचण्याच्या स्तराबद्दल जागरूक असण्याचं दायित्व आपल्या शिक्षकांवर आहे. कोणत्याही प्रकारच्या अव्यवस्थेपासून वाचण्यासाठी एका वेळेस 4 ते 5 जोड्यांनी शेल्फवरून पुस्तके निवडण्यास सांगा. मग आपण मुलांना त्यांच्या जोडीसोबत पुस्तकाचे शीर्षक आणि चित्रांवर चर्चा करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो. जेव्हा मुले आपले निवडलेले पुस्तक घेऊन सहकार्यासोबत बसतील तेव्हा वाचनादरम्यानचा पायरीवर येतो. मुलांना वाचायला सुरुवात करण्यासाठी वेळ द्या. वर्गात फिरून मुलांचं अवलोकन करा. एकमेकांच्या आजूबाजूला बसलेले असतील. एकमेकांकडे पाठ करून नाही. मुलांना वाचन करताना ऐका आणि त्यांच्या प्रयत्नाची स्तुती करा. मुलांना एखादा शब्द वाचण्यात जड जात असेल तर त्यांची मदतही करावी. मुलांना कथा किती समजली आहे हे जाणून घेण्यासाठी निवडलेल्या कथेतून काही प्रश्न विचारा. जसे की, तुम्ही कोणतं पुस्तक घेतलं आहे? याचं नाव काय आहे? हे पुस्तक कोणाबद्दल आहे? या कथेत कोण कोण आहेत? किंवा कथेत काय काय घडलं इत्यादी प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यांना सांगा की दुसरा वाचक त्या ओळीपासून वाचन सुरू करू शकतो जिथे पहिला वाचक थांबतो. वाचनानंतर आपण काही मुलांच्या जोड्यांना त्यांची वाचलेली गोष्ट थोडक्यात पूर्ण वर्गाला ऐकवण्यासाठी सांगू शकतो. जास्तीत जास्त जोड्यांना 2 ते 3 प्रश्न विचारा. प्रश्न पुढील प्रमाणे असू शकतात. तुम्हाला तुमच्या कथेतील कोणती पात्र आवडली आणि का? तुमच्या कथेत मजेशीर गोष्टी कोणती घडली ते सांगा. कथेतील तुमच्या आवडीचा भाग कोणता आहे आणि का? शेवटी आपण त्यांनी वाचलेल्या कथांच्या आधारे काहीतरी लिहिण्याचं किंवा चित्र बनवण्याचं कामही देऊ शकता. आता आपण स्वतंत्र वाचन उपक्रमावर येऊया, जिथे प्रत्येक मूल शिक्षकांची कमीत कमी मदत किंवा कोणत्याही मदतीशिवाय आपल्या आवडीचं पुस्तक वाचतो. जोडीतल्या वाचनाप्रमाणे स्वतंत्र वाचनाचेही आपले फायदे आहेत. इथे वाचनापूर्वी, दरम्यान आणि नंतरच्या पायऱ्याही जोड्यांमध्ये वाचनासारख्याच असतात. आपण त्या मुलांना हा उपक्रम करण्यात कशा प्रकारे मदत करू शकतो ज्यांना दृष्टीदोष आहे? या बाबतीत शिक्षक काही मुलांना स्वतःहून दृष्टिबाधित मुलांची मदत करण्यासाठी सांगू शकतात. अशा प्रकारे मुलेही सामाजिक किंवा भावनात्मक मूल्ये जाणून घेऊ शकतील. शिक्षक स्वतः सुद्धा हे कार्य करू शकतात. आता आपण चारही वाचन उपक्रमांना जाणून घेतलं आहे. चला थोडक्यात सांगूया की आपण आज काय शिकलो. खूप खूप आभारी आहे.